गुरुग्रहीचे भोजन पात्र अन्नदानाचे कार्य पवित्र, त्यात सापडे सुंदर चित्र माझ्या स्वामीचे। सुपारीची उंच झाडे पर्णशाखा खाली पडे, दाबुनी पात्र घडे विविध आकारांचे। या पात्राचे रंग आगळे, छोटे खाणी रूप निराळे, गुंपुनी त्यांना वेगवेगळे अवतरले गुरुराव। जपमाळा त्या गळा शोभती, हार फुलांच्या मानेवरती, स्मितमुखी अन सतेज कांती ब्रह्मचैतन्याची। या काव्याच्या ओळीप्रमाणेच श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे निस्सीम भक्त असलेल्या चिंचवड येथील श्री प्रशांत कुलकर्णी यांनी आपल्या कलाकारीतून श्रीवरील श्रद्धा व्यक्त केली। सुपारीच्या झावल्यापासून बनवलेली ही प्रतिकृती भाविकांचे खास आकर्षण बनलंय। श्री महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात होण्याच्या पूर्वसंध्येला आज समाधी मंदिराच्या विश्वस्तांच्या हस्ते या अफलातून प्रतिमेचे अनावरण करण्यात आले। श्री प्रशांत कुलकर्णी या प्रतिमेबद्दल काय म्हणाले पाहूया सविस्तर। श्रीराम समर्थ। यंदाच्या पुण्यतिथी महोत्सवासाठी गोंदवले येथे महाराजांनी माझ्याकडनं पत्रावळीपासून ही सेवा घेतलेली आहे। याच्यामध्ये या पत्रावळीमध्ये आपण जेव्हा महाराजांचा प्रसाद घेत असतो त्या पत्रावळीचा वापर करत असतो, पण या पत्रावळीचं वैशिष्ट्य असं आहे की ही पूर्णपणे नॅचरली बनवलेली पत्रावळी आहे। सुपारीच्या झाडापासून हे बनवतात, असं दाबून हे करतात, हे आपण वापरत असतो। पण मला याच्यामध्ये एक गोष्ट असं लक्षात आली की याच्यामध्ये वेगवेगळे कलरचे पत्रावळे असतात। हे नॅचरल कलर असतात, हे असे नॅचरल कलर असतात, म्हणजे याच्यात काही रंग वगैरे द्यावा लागत नाही। हे बघा, हे असे वेगवेगळ्या कलरचे असतात। याचाच वापर करून हा महाराजांचं प्रतिमा तयार केलेली आहे। तर ते करत असताना कुठलं चौकोनी किंवा आयताकार असं न करता एक फुलाचं आकाराचं लेझर कटिंग करून तो एकमेकाला पझल सारखं जोडून त्याच्यामध्ये सगळे मॅक्झिमम नॅचरल कलर पत्रावळीचे जे कलर्स आहेत तर तेच कलर वापरलेले आहेत। थोडंफार कलर ब्लॅक कलर्स वगैरे डोळ्याला वापरले। साधारण एक महिना हे करायला लागला मला। आणि याच्या आधी सुद्धा मी मागच्या वर्षी असं 10-12 वर्षापासून महाराजांची सेवा करतो। वेगवेगळ्या पद्धतीचे कलाकृती महाराज माझ्याकडनं करून घेतात। मागच्या वर्षीच दर्भापासून बनवली होती, त्याच्या अगोदर पूजा साहित्यापासून अशीच मोठी महाराजांची प्रतिमा बनवली होती। काही वेळा गुळापासून मूर्ती बनवली होती। असे माझ्याकडनं महाराज सेवा करून घेतात। जानकी जीवनस्मरण जय जय राम।